साथ नाही, सहकार्य नाही, पाठबळ नाही। या ठिकाणी आज सकाळपासून काल दिवसभर प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि या पावसामध्ये सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत। ही काय भाडोत्री नाहीत, ही काय बाजार बुणग्यांची फौज नाही आहे, ही लढणाऱ्या शेतकऱ्यांची फौज आहे, बळीराजाची फौज आहे। आणि काय म्हणताय हो, एक तर या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला शक्तिपीठ महामार्गामुळे नद्या क्रॉस करत असताना जो काय भरावा पडणार आहे, त्या भरावामुळे ज्यांची जमीन जाणार नाही त्यांच्या सुद्धा शेती पाण्याखाली जाणार आहे। 30-30 दिवस पाणी तुंबून या ठिकाणी राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना बागायती जमिनी द्यायच्या नाहीत। अगदी बोदरगड पासून डोंगरकड्यापर्यंत म्हणजे हिंगोली जिल्ह्यातला हा सारा पट्टा, कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, परभणी असेल किंवा नांदेड आणि हिंगोली असेल, हा सारा पट्टा हा गोदावरी, मांजरा, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा ह्या नद्यांच्या खोऱ्यातला हा सारा प्रदेश आहे। सगळी बागायती जमीन आहे। शेतकऱ्यांनी मेहनत करून हजारो कोटी रुपये खर्च करून स्वतःच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून सिंचनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बेदिक्कतपणे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं घेऊन जर तुम्ही रस्ता करणार असाल तर ते आम्ही होऊन देणार नाही। मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं काय अल्टिमेटम देणार? मी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदय, आता अधिक विषयाची परीक्षा करू नका आणि लोकांना नको असलेला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।